की आईला किंमत राहिलेली नाही, आईच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही, आई या व्यक्तीला किंमत राहिलेली नाही आणि आई या रोलला किंमत राहिलेली नाही. त्याच्यावर रील्स केले जातात, हो. त्याच्यावर मेकअप केला जातो, त्याच्यावर डान्स केले जातात, पण ऍक्च्युअली त्याच्यामधला गाभा हा पूर्णपणे सुकत चाललाय असं मला वाटतं. दोष आयांना देत नाही, कारण समाजाने हे आयांच्या गळ्यात मारलेलं आहे. हो हो काही अंशी की हे सगळं जमलं पाहिजे खरंय. आणि त्या मुलाचा सक्सेस नावाचा एक कार्यक्रम त्यांनी आयांच्या गळ्यात मारलेला आहे. ते नाही झालं तर त्याची जबाबदारी आणि त्याची लाज आयांच्या गळ्यात मारलेली आहे. तर आपण त्या आईला बजेट दिलं आहे, आपण तिचा वेळ तिथे बांधून ठेवला आहे, तर तिला ऑथॉरिटी सुद्धा लागणार आहे. मग ती म्हणते की जर हे मूल काय करतं ह्याच्यावर जर माझं मातृत्व सारखं मोजलं जाणार असेल तर हे मूल कशा प्रकारे वाढवलं जात आहे हे सुद्धा मी सांगणार. की माझ्या मुलांनी जोवर दैदिप्यमान काहीतरी जागतिक लेवलला तो करत नाही, निदान कॉलनी लेवलला तरी करायला सुरुवात करत नाही, तोवर माझ्या मातृत्वाला आणि पितृत्वाला काही अर्थच राहिला नाही. आणि मग डेस्परेटली त्या मुलांशी प्रेमाने वागत राहणे, नवीन भाषेमध्ये आपण आधुनिक पालक आहोत हे दाखवण्यासाठी सतत त्यांच्याशी खूप बोलत राहणे, सगळं सगळं सांगायचं नावाचा जो एक मूर्खपणा चालू असतो की तू मला सगळं सगळं सांगायचं, मी तुला सगळं सगळं सांगायचं. की मदर्स डेला जर मुलांनी तुम्हाला कार्ड्स करून दिली नाहीत तर तुमचं मातृत्व फुल होत नाही. खरंय. तुमची मुलं जेव्हा कुशीत येऊन झोपतात आणि कुठेतरी दुखलं की आई ग म्हणतात, तिथे तुमचं मातृत्व सफल झालेलं